Okay. So now our next topic of discussion. It's a small topic and we can finish it in just next few 15-20 minutes. Okay. It is again for your understanding of this constitution. And this is very important topic. Many a times you can get direct question related to this topic. And this is entirely factual information. So it is not like it's not difficult. हे काही खूप डिफिकल्ट टॉपिक नाही आहे. जे भारतीय संविधानामध्ये जे शेड्यूल्स आहेत, ओके, त्या शेड्यूल्सची ही इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे फर्स्ट शेड्यूल टू 8th शेड्यूल and after that 9th, 10th, 11th and 12th schedules which afterwards inserted into constitution through amendment process. So if you get question ki how many schedules were there in the constitution initially, okay, सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये किती शेड्यूल्स होते, ओके, अनुसूची म्हणतात त्याला, अनुसूची, किती अनुसूची होत्या, शेड्यूल्स होते. सो सुरुवातीला भारतीय संविधान ज्यावेळेस अडॉप्ट करण्यात आलं त्यावेळेस 8 शेड्यूल्स होते. पहिली जी अमेंडमेंट आहे भारतीय संविधानातली, फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, दॅट इज रिलेटेड टू इन्सर्शन ऑफ न्यू शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन. Okay, so that is related to insertion of 9th schedule to the constitution and it took place in 1951. 1951 मध्ये ती पहिली घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीने शेड्यूल्स जे आहेत तर ते 9वं शेड्यूल ऍड करण्यात आलं. त्याच्यानंतर मग 10th शेड्यूल, ओके, त्याच्यानंतर 11th शेड्यूल आणि त्याच्यानंतर 12th शेड्यूल. सर ऍट प्रेझेंट वी आर हॅव्हिंग 12 शेड्यूल्स इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, आता हे आपण असं प्रॉपरली घेऊया, म्हणजे हा काही घटक आपल्याला परत रिवाइज करायची गरज नाही. ओके, सो आता याच्यात लक्षात घ्या की फर्स्ट शेड्यूल, ओके, दिस इज फर्स्ट शेड्यूल, शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऍट अ ग्लान्स दिलेला आहे. फर्स्ट शेड्यूल याच्यामध्ये बघा सब्जेक्ट काय आहे, नेम्स ऑफ स्टेट्स अँड देअर टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. ओके, याचं जे आर्टिकल आहे आर्टिकल 1 to 4 and the second is names of the union territories and their extent. Okay, so it covers both the things. Article 1 to 4 covers both the things, names of the states and their territorial jurisdiction. Okay, territorial jurisdiction. So this is one thing and this is another thing. Okay, so names of the states and their territorial jurisdiction. So what is territorial jurisdiction? त्यांचा व्याप किती आहे, त्यांचा टेरिटरी केवढी आहे आणि त्यांचा अधिकार किती आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, सो व्हॉट इज अ टेरिटोरियल ज्युरिडिक्शन ऑफ महाराष्ट्र. सो ऑल स्टेट्स इन इंडिया दे आर हॅव्हिंग देअर ओन बॉर्डर्स. ओके, दे आर हॅव्हिंग देअर ओन बॉर्डर्स. म्हणून आपल्या इथे आपल्या प्रत्येक राज्याच्या बॉर्डर्स असतात. दॅट इज कॉल्ड एज अ टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. नेम्स ऑफ द युनियन टेरिटरीज अँड देअर एक्सटेंट. दे आर हॅव्हिंग युनियन टेरिटरीज अँड at the same time the jurisdiction of the union territories. Okay, so this is schedule 1. म्हणजे शेड्यूल 1 आलं तुम्हाला तर एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. ठीक आहे, नेक्स्ट कम टू द शेड्यूल सेकंड. ओके, शेड्यूल सेकंड शेड्यूल. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द emoluments, okay, allowances, privileges and so on of. Okay, राष्ट्रपती, गव्हर्नर, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, चेअरमॅन अँड डेप्युटी चेअरमॅन ऑफ द राज्यसभा, हे जेवढे काय मेन्शन केलेले आहे 1 to 9 या आणि त्याच्यापेक्षा, ओके, सो या सगळ्या लोकांना जे काही त्यांचे वेतन, भत्ते, ओके, आणि त्यांचे जे स्पेशल प्रिव्हिलेजेस मिळतात. प्रिव्हिलेजेस मीन्स व्हॉट, की त्यांना जे काही विशेष अधिकार असतात. ओके, अलाउन्सेस, भत्ते. ओके, सो वेतन, भत्ते, त्यांचे स्पेशल अधिकार, विशेषाधिकार या संदर्भातली जे काही मेन्शन करण्यात आलेलं आहे दॅट इज इन सेकंड शेड्यूल ऑफ this Indian Constitution, and these are the articles related to that. So articles are Article 59, 65, 75, 97, 125 up to 221. So these articles are like different for the different rank holders. Okay, जे वेगवेगळ्या याच्यावरती आहे त्यांच्यासाठीचे हे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. ओके, सो आर्टिकल 59, 65 वगैरे वगैरे. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये कोण कोण आहे, हु आर इन दिस पर्टिक्युलर लिस्ट.
द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती, त्यांचे एम्युलमेंट्स, अलाउन्सेस, प्रिव्हिलेजेस अँड अदर थिंग्स. सो प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर्स ऑफ स्टेट, ओके, ऑल गव्हर्नर्स ऑफ ऑल स्टेट्स ऑफ इंडिया, द स्पीकर अँड द डेप्युटी स्पीकर ऑफ द लोकसभा. ओके, जे आपलं हे आहे त्याचे सभापती आणि उपसभापती, स्पीकर्स अँड डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा, चेअरमॅन अँड द डेप्युटी चेअरमॅन ऑफ द राज्यसभा. ओके, राज्यसभा जी असते तर त्या राज्यसभेचे चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन. ठीक आहे. सो देर इज वन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू दॅट की हु इज द एक्स ऑफिशियल चेअरमॅन ऑफ द राज्यसभा. कोण असतात राज्यसभेचे एक्स ऑफिशियल चेअरमॅन? Vice President. Vice President. उपराष्ट्रपती, Vice President of India. Okay. So chairman and deputy chairman of the Rajya Sabha and the ex officio chairman of Rajya Sabha is the vice president. Okay. कारण वाईस प्रेसिडेंटला वाईस प्रेसिडेंट म्हणून ऍज सच काही काम नसतं. ओके, म्हणजे ते पद निर्माण आहे केलेलं, परंतु त्या पदाला ऍज सच काही काम नसतं. उपराष्ट्रपतींना तेव्हाच काम असतं ऍज सच ज्यावेळेस राष्ट्रपती नसतात. म्हणजे if the president is out of station, if the president is going outward, okay, if he is on some tour, if he is on some visit to the other countries, okay, or if he is absent because of some or other reason, so in that case only vice president do the work of president. Okay, but in normal situation vice president acted as the ex officio chairman of the Rajya Sabha. Okay, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध म्हणजे त्याला अध्यक्ष म्हणून काम करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पीकर अँड द डेप्युटी स्पीकर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. सो सेम जे लोकसभेला आणि याला लागू आहे तर तेच तुमच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला लागू आहे. ओके, सो लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा म्हणजे विधानसभेचे सभापती आणि उपसभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ द हाय कोर्ट्स अँड कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ओके, सो these are the like functionaries with respect to whom the things are mentioned in schedule 2. ओके, हे थोडं पाठ करून टाकायचं समजून समजून. फर्स्ट शेड्यूल रिलेटेड टू युनियन अँड टेरिटरीज. Okay, state and territories, state and union territories and their jurisdiction. Second is related to the emoluments, allowances, privileges of president, governor, speaker, speaker, deputy speaker of Lok Sabha, speaker, deputy speaker of Vidhan Sabha, chairman, deputy chairman of the Rajya Sabha and the legislative council, Vidhan Parishad, judges of the Supreme Court, judges of the High Courts and CAG. ठीक आहे. त्यानंतर आहे थर्ड शेड्यूल. ओके, थर्ड शेड्यूल. आता याला यांच्या वेतन भत्त्यांबद्दल बोलल्यानंतर आपण तिसरा जो पार्ट येईल त्यांचा ओथ्स, फॉर्म्स ऑफ ओथ्स ऑर अफर्मेशन्स, शपथविधी जे होतो तर त्याच्या संदर्भात. तर हे कोणाशी रिलेटेड आहे? फॉर्म्स ऑफ ओथ्स ऑर अफर्मेशन्स फॉर. ओके, आपण बघत असतो की व्हेनेवर दिस पीपल दे गॉट इलेक्टेड अँड व्हेन दे गॉट अपॉइंटमेंट ॲज युनियन मिनिस्टर्स, ओके, the candidate for election to the parliament, okay, the members of the parliament, okay, judges of the Supreme Court, CAG, state ministers, candidate for the election to the state legislatures, members of the state legislature, judges of the high courts. So that time whatever the oaths or affirmations they take, म्हणजे जे शपथ ग्रहण करतात तर ते या शेड्यूल मध्ये त्या शपथच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. याचे आर्टिकल सुद्धा दिलेले आहेत. These are the articles 75 to 219. ओके, हे आपण नंतर डिस्कस. म्हणजे हे तुम्हाला हे शेड्यूल फक्त म्हणजे याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात ना बेसिकली की मॅच द पेअर टाईप क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. मॅच द पेअर टाईप मध्ये तुम्हाला देऊ शकतात की शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4. ओके, ऑर द शेड्यूल 1, शेड्यूल 3, शेड्यूल 5, शेड्यूल 7 लाईक दॅट, शेड्यूल 2, शेड्यूल 8, शेड्यूल 10, शेड्यूल 12 लाईक दॅट. ओके, किंवा असं पण की विच ऑफ द फॉलोइंग शेड्यूल talks about the oaths or affirmations of the union ministers or the oaths or affirmations of the members of the parliament, etc. etc. असे पण तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. किंवा कंबाइनली तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द शेड्यूल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज आर ट्रू. त्याच्यामध्ये जर लिहिलं, मेन्शन केलं the emoluments and allowances are for the governors of the states are mentioned in schedule 2. Okay,
then the oaths or affirmations for the judges of the Supreme Court mentioned in Schedule 3. ओके, सो अशा पद्धतीचा कॉम्बिनेशनचा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही याला व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने गो थ्रू करणे, समजून थोडंसं अंडरस्टँड करणे इम्पॉर्टंट आहे. बाकी याच्यामध्ये कन्सेप्च्युअली काहीच नाही आहे. ओके, देर आर नो कन्सेप्ट ॲज सच इन दिस पर्टिक्युलर सेक्शन. ओके, तर मग याच्यामध्ये युनियन मिनिस्टर्स म्हणजे केंद्रीय मंत्री, कॅन्डिडेट्स फॉर द इलेक्शन टू द पार्लमेंट, ओके, मेंबर्स ऑफ द पार्लमेंट जे एमपीज आहेत, त्याच्यानंतर मग जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, आणि तसंच सेम स्टेट मिनिस्टर्स आणि हे. ओके, सो युनियन आणि स्टेटच्या संदर्भात हे सारखं लागू होतं. ओके, तिकडे सुप्रीम कोर्ट आहे तर इकडे हायकोर्ट आहे. ठीक आहे. सो हे शेड्यूल्सला फक्त कीवर्ड लक्षात ठेवा की शपथ विधीच्या संदर्भातलं 3rd शेड्यूल मध्ये दिलंय, पगार वेतन भत्ते 2nd शेड्यूल मध्ये दिलाय, असे फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 4th शेड्यूल अलोकेशन ऑफ सीट्स इन द राज्यसभा टू द स्टेट्स अँड द युनियन टेरिटरीज. ओके, allocation of seats in the Rajya Sabha to the states and union territories. You must be knowing that ki Rajya Sabha is such a house where there is a representation from the states and the union territories. Rajya Sabha हे असं सभागृह आहे की ज्याच्यामध्ये भारतातील विविध राज्ये आणि भारतातील केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. प्रतिनिधी म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, सो द सीट्स आर अलोकेटेड इन राज्यसभा टू द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज ऑन व्हॉट बेसिस, कुठल्या आधारावरती सीट्स अलोकेट केलेल्या असतात राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या राज्यांसाठी आणि युनियन टेरिटरीजसाठी? व्हॉट इज द बेसिस? बेस्ड ऑन द पॉप्युलेशन. Okay, based on the population of that particular state. Okay, based on the population. So more the population, larger the representation. Less the population, less the representation. Okay, keep in mind. If you are which state in India is having the maximum representation to the Rajya Sabha? Uttar Pradesh. Yes, Uttar Pradesh. Followed by which state? Uttar Pradesh अंदर कुठला state आहे? Maharashtra. Okay, Uttar Pradesh अंतर महाराष्ट्र आहे. Okay, so that is also different chart, and I will tell you which chart you need to refer. Okay, from time to time. So हे लक्षात ठेवा. जर तुम्ही if you are going to the northeastern states, so in northeastern states मध्ये जर तुम्ही मिझोरम बघितलं, त्रिपुरा बघितलं, तर त्यांचं मग फार हे असतं. ठीक आहे, मग ते आपल्याला स्पेसिफिकली बघावं लागेल की एकच रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणारे किती स्टेट्स आहेत, 2 रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणारे किती स्टेट्स आहेत राज्यसभेमध्ये. तो संपूर्ण चार्ट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. सो 4th शेड्यूल इज रिलेटेड टू द रिप्रेझेंटेशन ऑफ द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज इन राज्यसभा. त्याच्यानंतर म्हणजे अलोकेशन ऑफ सीट्स. त्याच्यानंतर 5th शेड्यूल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राइब्स. मी तुम्हाला कालच बोललेलो होतो की आपल्या देशामध्ये काही अनुसूचित क्षेत्र आहेत आणि अनुसूचित जाती आहेत, म्हणजे जमाती आहेत. अनुसूचित जमाती, नॉट जाती. ओके, सो जमाती आहेत. सो प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल्ड एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राइब्स. ओके, नाउ देर इज अ प्रोसिजर फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द शेड्यूल्ड एरियाज अँड शेड्यूल्ड ट्राइब्स. ओके, शेड्यूल्ड ट्राइब्स ऑलरेडी डिक्लेअर करण्यात आलेले आहेत आपल्या देशामध्ये, त्यांची ती अनुसूचीच आहे. सो यांच्यासाठी कसं की ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटिंग प्रोव्हिजन्स कशा काय रिलेट करतात, ऍडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल. ओके, त्याच्यावरचा नियंत्रण जे आहे त्याचं प्रशासन आणि त्याच्यावरचं नियंत्रण कुठल्या याचं, शेड्यूल एरिया अनुसूचित क्षेत्रावरचं आणि अनुसूचित जमातींचं जे नियंत्रण आणि कंट्रोल हे आहे. सो त्याच्या संदर्भातला शेड्यूल आहे शेड्यूल 5th. आर्टिकल इज मेन्शन आर्टिकल 244, 244 आर्टिकल आहे. हे जे 5th शेड्यूल आहे आणि 6th शेड्यूल आहे ते दोन्ही पण खूप महत्वाचे आहेत. बोथ आर रिलेटेड टू ट्राइब्स, but in one schedule there is they have mentioned administration and control of scheduled areas and tribes. In the another schedule, that is in 6th schedule, they have mentioned specific names of the specific states. Okay, like here 6th schedule, provisions relating to the administration of tribal areas in the states of, okay, administration of the prashashan,
कशाचं प्रशासन? ट्रायबल एरियाज इन द स्टेट्स ऑफ आसाम, Meghalaya, Tripura, and Mizoram. So 4 states are specifically mentioned. These are direct questions. Many times they have asked these questions. Okay, so provisions relating to the administration and administration of the tribal areas in the states of Assam, Meghalaya, त्रिपुरा अँड मिझोरम. तो फक्त ते लक्षात ठेवा. त्याचे आर्टिकल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आर्टिकल्स आर ऑल्सो गिवन. सो आर्टिकल 244 to 275. ठीक आहे. तर हे झालं तुमचं 6th शेड्यूल. 244, 275. These 2 articles are mentioned in this. You need to understand, you need to keep in mind these 2 articles, article 244, 275. ठीक आहे. आणि इकडे 244 आहे. ओके, म्हणजे वरच्या शेड्यूल 5 मध्ये 244 आर्टिकल आहे आणि 6th मध्ये पण 244 आणि 275 आर्टिकल आहे. ओके, तो दोन्ही आर्टिकल्स, दोन्ही शेड्यूल्स जे आहेत that are related to somehow that are related to scheduled tribes, okay, and the tribal areas. ठीक आहे. Now the 7th schedule. Now again 7th schedule is a direct question for examination. It talks about the different list. ज्याला आपण म्हणतो की राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची. आणि इंडिपेंडन्सच्या वेळेला राज्य सूचीमध्ये किती विषय होते आणि आता किती आहे, केंद्र सूचीमध्ये किती विषय होते, आता किती आहे, आणि समवर्ती सूचीमध्ये किती विषय होते आणि आता किती आहे. तर तो एक महत्वाचा पॉइंट आहे. ओके, सो त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स हे विचारले जातात. मेनी ऑफ द टाइम्स यू कॅन सी क्वेश्चन्स रिलेटेड टू धिस. ओके, सो सपोज like this. आता हे बघा, इथे डिव्हिजन्स ऑफ पॉवर्स बिटवीन द युनियन अँड द स्टेट्स इन टर्म्स ऑफ लिस्ट 1. ओके, सो आर्टिकल 246 आहे त्याचं दिलेलं इथे, आर्टिकल 246. ओके, आणि त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की युनियन लिस्ट. ओके, लिस्ट 2 स्टेट लिस्ट, and list 3 is concurrent list. So the first list is union list, second list is state list, and the third list is concurrent, Samavarti Suchi. Presently, union list contains 98 subjects. Okay, originally 97 subjects were there. So it means that key one subject is increase. Okay, so 97 चा 98 झालं. union list मध्ये, state list मध्ये 59 subjects. Okay, originally 66 होते. सो स्टेट लिस्टचे सब्जेक्ट्स कमी झाले. 59चे 66चे 59 झाले. ओके, युनियन लिस्ट ओरिजिनली 97 सब्जेक्ट, सो इन्क्रीज टू 98, म्हणजे एक वाढला. स्टेट लिस्ट कंटेन्स 59 सब्जेक्ट्स ऍट प्रेझेंट, ओरिजिनली 66 होते. ओके, म्हणजे कमी झाले, 66चे कमी झाले. ओके, 7 नाही कमी झाले. आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये ओरिजिनली 47 सब्जेक्ट्स होते, बट नाउ 52 सब्जेक्ट्स. ओके, सो 47 म्हणजे 5 नी वाढले. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. जे कशाची कमी झाली, म्हणजे सगळ्यात जास्त जे सब्जेक्ट्स वाढले ते कॉन्करंट लिस्ट मधले वाढले. ओके, आणि जे कमी झाले ते स्टेट लिस्ट मधले कमी झाले. ठीक आहे, सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 7th शेड्यूल. 7th शेड्यूल म्हटलं की सूची आल्या पाहिजे तुमच्या समोर, समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची. ठीक आहे, त्याचा आर्टिकल आहे आर्टिकल 246. ओके, सो वन्स अगेन, फर्स्ट शेड्यूल टॉक्स अबाउट युनियन टेरिटरीज. सेकंड शेड्यूल टॉक्स अबाउट emoluments, allowances and privileges of these particular person. Third schedule talks about oaths. Fourth schedule talks about seats in Rajya Sabha. Fifth schedule talks about administration and control of scheduled areas, scheduled tribes. Sixth schedule talks about Assam, Meghalaya, Tripura and Mizoram, administration of the tribal areas of specific areas. Assam, Meghalaya, Tripura, Mizoram is mentioned. And seventh schedule, it's talk about list. So 98 subjects are there in the union list. 59 subjects are there in the state list, and 52 subjects are there in the concurrent list. Okay, originally किती होते ते थोडंसं एक्झामला जाताना व्यवस्थित रिव्हिजन करून जायचं. ठीक आहे, सो these are important schedules, and other schedules are
बाकीचे जे शेड्यूल्स आहेत ते आपण बघूया. ओके, अदर शेड्यूल्स. नाउ 8th schedule, I have told you earlier कि we are having important languages. Okay, and 8th schedule मध्ये या सगळ्या लँग्वेजेस आलेल्या आहेत. आता या लँग्वेजेस मध्ये आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज किती होत्या आणि आताच्या कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस किती आहे हे महत्वाचं आहे. व्हॉट आर द प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस? व्हॉट इज द नंबर ऑफ प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस? 22 scheduled languages. Ha, 22. Okay, 22 languages. These are mentioned in the schedule and these are also called as constitutional languages. म्हणजे संविधानिक भाषा ज्याला आपण म्हणू शकतो, कारण त्याचं त्या मेन्शन भारतीय संविधानाच्या शेड्यूल मध्ये केलेले आहेत म्हणून. ठीक आहे. आणि बाकी भरपूर भाषा आहेत आपल्या देशामध्ये. म्हणजे देर आर सो मेनी. म्हणजे इफ यू टॉक अबाउट लँग्वेज इट सेल्फ, इफ यू टॉक अबाउट मराठी इट सेल्फ, सो इन मराठी देर आर सो मेनी डायलेक्ट्स. म्हणजे तुम्ही मराठीचा जर विषय घेतला तर मराठीमध्ये वेगवेगळ्या बोली भाषा आहेत, है ना. हिंदी घेतला तर हिंदीमध्ये वेगवेगळ्या बोली भाषा आहेत. म्हणजे तुम्ही मराठीचा विषय मराठीवरती जर बोलतो म्हटलं तर मराठीमध्ये तुम्हाला अहिराणी नावाची बोली भाषा आहे. कुठली आहे अहिराणी? अहिराणी इज अ बोली भाषा. अहिराणी कुठली भाषा आहे सांगा? खानदेश. हा, खानदेश म्हणजे कुठला एरिया? जळगाव वगैरे त्या साईडचा. हा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा काही पार्ट. अहिराणी भाषा, त्याला खानदेशी सुद्धा म्हटलं जातं. ती बोली भाषा आहे. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर कोकणी ही मराठीची बोली भाषा आहे का? हो. कोकणी ही मराठीची बोली भाषा आहे का? आहे का? नो सर, इट इज सेपरेट लँग्वेज. कोकणी आहे ना? हा, तेच आपण कोकणी म्हणा की कोकणी म्हणा, उच्चाराचा फरक थोडासा. कोंकणी इज नॉट अ डायलेक्ट ऑफ मराठी. ओके, अर्लियर इट वॉज टेकन ॲज अ डायलेक्ट ऑफ मराठी. मराठीची बोली म्हणून तिला म्हटलं जायचं. बट नाऊ कोंकणी इज अ सेपरेट इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज. ओके, कोंकणी जी आहे तर ती स्वतंत्र भाषा आहे, संविधानिक भाषा आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही जर बोलींमध्ये मग तुम्ही वराडी, मराठीमध्ये अहिराणी जसं सांगितलं तसं वराडी आहे. वराडी भाषा कुठली आहे सांगा? मराठीमध्ये वराडी भाषा कुठल्या भागात वराडी भाषा बोलली जाते? गुजरात. अरे देवा. विदर्भ साइड. गुजरात मध्ये कशाला वराडी घुसवता? हा, ते गुजरातचे लोक स्वतःची भाषा विसरून जातील वराडी जर बोलायला लागले तिथे जाऊन तर. विदर्भ साइड. विदर्भ. सो विदर्भामध्ये पण स्पेसिफिकली वराडी जो बेल्ट आहे दॅट इज लाईक इट्स डिफरंट. म्हणजे इफ यू सी नागपुरी मराठी and the Marathi of the Amravati, Akola, this side, okay, somehow Buldhana side also, okay, Buldhana, your Buldhana, Yavatmal, Wardha, Akola, Amravati, then the language is different. The specifically Varadi is talk in these side, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अमरावती आणि हा जो आहे ना, ओके, just a minute. ओके, सो हा, सो जो वराडी जी भाषा आहे ना, वराडी भाषा, सो त्या वराडी भाषेचा पार्ट जो आहे, एरिया जो आहे तो स्पेसिफिकली अकोला डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट वगैरे हा एरिया आहे त्याचा. ठीक आहे. आणि इकडे नागपूरकडली पण भाषा आहे तर ती थोडीशी वेगळी आहे, त्याला नागपुरी वगैरे म्हणतात. इफ यू आर गोइंग टू द भंडारा, गोंदिया, दिस डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र, then you can see that ki there is a Marathi but that Marathi is also different. त्याला झाडी बोली म्हणतात. ओके, झाडी बोली.
ओके, ती पण मराठीची एक बोली आहे. ठीक आहे. सो लाईक दॅट यू कॅन सी दॅट की इन महाराष्ट्र इटसेल्फ we are having so many dialects. Okay, these are called as the dialects. या ज्या भाषा आहेत त्यांना डायलेक्ट्स म्हटल्या जातं. ओके, दीज आर कॉल्ड ॲज डायलेक्ट्स. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा तुम्ही. पण आता भाषा म्हटलं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लँग्वेजेस. सो आता मराठी जशी आहे तर तसं ऍज अ स्वतंत्र भाषा म्हणून, ऍज अ सेपरेट लँग्वेज म्हणून वराडीला नाही म्हटल्या जात, कन्सिडर केल्या जात. बिकॉज वराडी इज रिलेटेड टू मराठी. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ मराठी. आपल्या देशामध्ये पुस्तकी भाषा एक असते आणि बोली भाषा दुसरी भाग असतो. म्हणजे इन एव्हरी लँग्वेज देर इज वन लँग्वेज विच इज कन्सिडर टू बी अ स्टँडर्ड लँग्वेज. म्हणजे जसं आता मी तुमच्याशी बोलताना आय एम नॉट युझिंग माय डायलेक्ट. ओके, मी तुमच्याशी डायलेक्टचा यूज नाही करत आहे तेवढा. आय एम लाईक युझिंग समहाऊ स्टँडर्ड लँग्वेज. मी मराठीची स्टँडर्ड लँग्वेज यूज करतो म्हणजे बोलताना. जर मी वराडी यूज करायला लागलो तर मले न तुलेची भाषा मला तुमच्यासोबत बोलावी लागेल. ओके, म्हणजे मला म्हणण्याऐवजी मी म्हणेल मले बोलेल किंवा तुले बोलेल मी. ओके, सो ती नाही मी यूज करत आहे सध्या. सो स्टँडर्ड भाषा आणि बोली भाषा या दोन गोष्टी असतात प्रत्येक याच्यामध्ये. सो लँग्वेजेस आणि आपल्या याच्यात एक गैरसमज सुद्धा असतो की दोज हु आर स्पीकिंग दॅट डायलेक्ट्स, सो लाईक दे आर कन्सिडर्ड ॲज द इलिटरेट. ओके, म्हणजे अशिक्षित लोकांची भाषा म्हणजे बोली भाषा, असा एक खूप चांगला एक चुकीचा गैरसमज आपल्या देशामध्ये किंवा लोकांमध्ये असतो. आणि एखादा खूप चांगला काहीतरी असं छान बोलला म्हणजे तर तो खूप स्टँडर्ड आहे. सो लाईक दॅट दीज आर द मिसकन्सेप्शन्स. बट every language is having its literature, it's having its own culture, it's having its own beauty. प्रत्येक भाषेमध्ये त्याची एक स्वतःचं एक सौंदर्य असतं, स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं त्याचं. आणि त्याच्यामुळे भाषांच्या संदर्भात असं आहे की भाषा, बोली भाषा त्यातल्या त्यात म्हणजे एक प्रमाण भाषा आणि बोली भाषा म्हणजे वन स्टँडर्ड लँग्वेज अँड द डायलेक्ट दॅट नीड टू बी प्रिझर्व्ड. ओके, अँड देर आर सो मेनी डायलेक्ट्स इन इंडिया. If you go to north, if you go to south, if you go to east, and if you go to west, so there are so many dialects in India. Okay, which need to be preserved. Okay, so चला आपण आता मी त्या भाषेच्या याच्यावरती जास्त बोलत नाही. सो आता आपल्या इकडे आहेत टोटली ऍट द डाऊन वेन वी अडॉप्टेड कॉन्स्टिट्यूशन. सो दॅट टाइम देर वेर 14 लँग्वेजेस. हे बघा इथे 14 दिलेलं आहे, 14 लँग्वेजेस. अँड नाऊ देर आर 22 लँग्वेजेस. सी 22 लँग्वेजेस. ओके, कुठल्या कुठल्या लँग्वेजेस आहेत आपल्या आता? आसामीज, बेंगॉली, ओके, बोडो, डोगरी. ओके, डोगरी किंवा त्याला डोंगरी म्हणतात, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोंकणी, मैथिली. ओके, मैथिली. ओके, त्याला मैथिली किंवा माथिली पण मेन्शन केलेलं आहे. ओके, जसं डोगरी किंवा डोंगरी तसंच माथिली और मैथिली. ओके, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाली. सी नेपाली is also Nepali is also our constitutional language. Odia. Okay, Odia. Then Punjabi, संस्कृत. ओके, संस्कृतचं लक्षात ठेवा. बोलणारे लोक फारच कमी आहे, बट संस्कृत इज लाईक इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज. संथाली. ओके, संथाल परगणा. ओके, ट्रायबल्स. सिंधी. ओके, सिंधी लोकांची सिंधी भाषा. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन लँग्वेज. ओके, मल्याळम, तामिळ, तेलुगू अँड उर्दू. ओके, तामिळ, तेलुगू अँड उर्दू. सो दीज आर द कॉन्स्टिट्यूशन लँग्वेजेस. याच्यामध्ये तुम्हाला समटाइम्स यू कॅन लाईक गेट व्हॉट यू कॅन से कन्फ्युजन विथ रिस्पेक्ट टू उर्दू, विथ रिस्पेक्ट टू संस्कृत, विथ रिस्पेक्ट टू कोंकणी. ओके, कारण ते आपण आपल्याला हे असू शकतं थोडंसं. आणि याच्यामध्ये कुठेही इंग्लिश नाही आहे हे लक्षात ठेवायचं. ओके, इंग्लिश इज नॉट अ लँग्वेज, कॉन्स्टिट्यूशन लँग्वेज. बघा, आसामीज, बेंगॉली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोंकणी, मैथिली. ठीक आहे, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाली, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, सिंधी, तमिळ, तेलुगू अँड उर्दू. याच्यामध्ये इंग्लिश दिसते का तुम्हाला कुठे? English is not a constitution. English is not a constitutional language, but English, we are using English for our official this one. Okay, for our official facilitation. Okay, official याच्या संदर्भात. ठीक आहे.
आता बघा याच्यात दिलेलं आहे सिंधी वॉज ऍडेड बाय 21st अमेंडमेंट 1967. ओके, संधीला 21वी घटना दुरुस्ती म्हणजे फर्स्ट amendment with respect to the language was in 1967. So Sindhi 21st amendment. Okay, Konkani, Manipuri and Nepali added to constitution in by 71st amendment 1992. Okay, so पहिली जी amendment झाली ती आहे सिंधीची 21वी घटना दुरुस्ती 1967. ओके, 21वी घटना दुरुस्ती 1967 1967. त्याच्यानंतर मग 3 लँग्वेजेस ऍड झाल्या, कोंकणी, मणिपुरी अँड नेपाली 71st अमेंडमेंट 1992. आणि त्याच्यानंतर BDMS म्हणजे बोडो, डोगरी, मैथिली अँड संथाली 92nd अमेंडमेंट ऍक्ट 2003. अँड ओरिया रिनेम्ड ॲज ओडिया बाय 96th अमेंडमेंट ऍक्ट 2011. आता हे जे आहे ना, हे सगळं हे 21वी घटना दुरुस्ती 71वी घटना दुरुस्ती हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. सिंधी 21st 1967 लक्षात ठेवायचं. इफ यू ऍड 21 अँड 71 सो इट बिकम्स 92. म्हणजे 71 आणि 21 ला ऍड केलं तर ते त्याचा ऍडिशन केल्यानंतर ते 71 81 92 होतं. सो 92 हे इयर तुम्ही लक्षात ठेवू शकता या प्रकारे 92. ओके, सो 21st अमेंडमेंट आणि 71st अमेंडमेंट इयर फक्त लक्षात ठेवा 1967. त्याच्यानंतर 92 ऑटोमॅटिकली तुम्हाला येऊ शकतं कारण 21 + 71 म्हणजे तुमचं हे इयर मिळतं तुम्हाला 1992. पुढची जी अमेंडमेंट आहे ती सुद्धा 92 आहे. म्हणजे 92 ला जर कॉमन तुम्ही लक्षात ठेवलं तर बोडो, डोगरी, मैथिली, संथालीची अमेंडमेंट सुद्धा 92 आहे आणि त्याचं फक्त इयर थोडं वेगळं आहे 2003. ओके, तर एवढ्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात राहू शकतात. 21st अमेंडमेंट, 71 अमेंडमेंट आणि 92nd अमेंडमेंट. ओके, 1967, 1992 आणि 2003 असे तुम्हाला इयर्स थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. ओके, सिंधी लँग्वेज फर्स्ट ऍडेड, कोंकणी, मणिपुरी, नेपाली सेकंड टाइम आणि BDMS म्हणजे बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे ओरिया रिनेम्ड ॲज ओडिया बाय 96th अमेंडमेंट ऍक्ट 2011. हे लक्षात ठेवा. ओके, चला त्याच्यानंतर आहे 9th शेड्यूल, 10th शेड्यूल, 11th शेड्यूल आणि 12th शेड्यूल. सो आता हे लक्षात घ्या की वेन आवर मीन्स दीज वेर 8 schedules, total 8 schedules in the constitution. 9 schedule added to Constitution of India with our first amendment. Okay, so first amendment of 1951. Okay, first amendment 1951, that is related to your addition of 9th schedule. अँड याच्यामध्ये कसं होतं ना की बघा आता हे सांगतो मी तुम्हाला. ऍक्ट्स अँड रेग्युलेशन्स ओरिजिनली 13 बट प्रेझेंटली 282 ऑफ द स्टेट लेजिस्लेचर डीलिंग विथ लँड रिफॉर्म्स अँड एबोल्युशन ऑफ जमीनदारी सिस्टीम अँड ऑफ द पार्लमेंट डीलिंग विथ अदर मॅटर्स. सो स्पेसिफिकली दिस शेड्यूल वॉज रिलेटेड टू लँड रिफॉर्म्स अँड द एबोल्युशन ऑफ द जमीनदारी सिस्टीम. ओके, तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये जमीनदारी सिस्टीम होती. त्या जमीनदारी सिस्टीम मध्ये लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी असायच्या. जागीरदार म्हटलं जायचं, जमीनदार म्हटलं जायचं. त्यांना वेगवेगळी नावं होती, मिराजदार, तालुकादार, ओके, वगैरे वगैरे अशी वेगवेगळी नावं होते. इनामदार असे टायटल्स होते, है ना. कुलकर्णी, हे जे टायटल्स आहेत, देशपांडे, कुलकर्णी, मिराजदार, इनामदार, हे सगळे त्या लँड रेव्हेन्यू सिस्टीम आणि लँडलॉर्डिझमच्या याच्यातून आलेले टायटल्स आहेत, जे आता आपण ऍज अ सावंत, सामंत, ओके, हे जे आपण नावं घेतो. सो ही जमीनदारी सिस्टीम होती, तर ती ॲबॉलिश करण्यासाठी आणि लँड रिफॉर्मच्या साठी हे शेड्यूल 9 जे आहे तर ते ऍड करण्यात आलं भारतीय संविधानामध्ये. आणि इट वॉज द फर्स्ट अमेंडमेंट 1951. आता त्याच्यामध्ये आणखी महत्वाचं आहे की द शेड्यूल वॉज ऍडेड बाय द फर्स्ट अमेंडमेंट टू प्रोटेक्ट द लॉज इन्क्लुडेड इन इट from the judicial scrutiny on the ground of violation of fundamental rights. However, in 2007, the Supreme Court ruled that the laws included in the schedule after April 1973 are now open to judicial review. खूप महत्वाचं आहे हे. याच्यामध्ये abolition of the zamindari system and the land reforms. Other than this, what happened ki there in this schedule then government included
those acts or those laws, okay, which were beyond the judicial scrutiny on the ground of the violation of the fundamental rights. म्हणजे फंडामेंटल राईट्स व्हायलेशन करणारे जे काही समजा कायदे असतील, ओके, म्हणजे समजा असं होत असेल की एखादा ज्यावेळेस आपण म्हणतो की फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता, ठीक आहे. सो या याच्यामध्ये असे कायदे हे करण्यात आले की त्या कायद्यांना तुम्ही व्हायलेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स या ग्राउंडवरती तुम्ही चॅलेंज करू शकत नव्हते याच्यामध्ये, ठीक आहे. सो टू प्रोटेक्ट द लॉज इन्क्लुडेड इन इट from the judicial scrutiny on the ground of violation of the fundamental rights. Okay, so it was like a protection given to those acts which were, if violating the fundamental rights, but you cannot challenge these laws on the ground of the violation of the fundamental rights. So हा खूप मोठा एक खेळ होता. It was like a very political like conspiracy rather. Okay, but in 2007 Supreme Court नी याच्यावरती याच्यावरचे जे रेस्ट्रिक्शन्स होते ते काढले आणि 24 एप्रिल 1973 नंतरचे जे काही कायदे पास त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले असतील, which acts normally violating the fundamental rights, okay, so that comes under the judicial review. Judicial review ही भारतीय संविधानामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू टॉक्स अबाउट, न्यायिक पुनर्विलोकन म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटनी केलेले कायदे, बनवलेले कायदे ते भारतीय संविधानाच्या प्रोव्हिजन सोबत, आर्टिकल सोबत सुसंगत आहेत की नाही, आणि ते एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल आहेत का किंवा ते कॉन्स्टिट्युशनच्या विरोधी आहेत का, हे बघण्याचं काम ज्युडिशियरीचं असते आणि त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात, ठीक आहे. आपण याच्यावरती आणखी अधिक थोडंसं नंतर जसं मी शिकवेल तर त्यावेळेस मी बोलेल. फक्त सध्यापुरतं आता एवढंच सांगतो. ओके, त्याच्यानंतर आहे 10th शेड्यूल, 11th आणि 12th शेड्यूल. थोडंसं फास्ट मी हे करतो. 10th शेड्यूल इज रिलेटेड टू like 52nd Amendment Act 1985 and it is related to the disqualification of the member of the parliament and the state legislature on the ground of defection. तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा लोक पार्टी सोडून जातात स्वतःच्या स्वार्थासाठी. सो ते रोखण्यासाठी ही 52nd अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्ती करण्यात आली 1985 मध्ये. इट इज फेमसली नोन ॲज अँटी डिफेक्शन लॉ. ओके, अँटी डिफेक्शन लॉ. ओके, सो आर्टिकल 102 आणि 191 आहे. आणि 11th आणि 12th शेड्यूल जे आहे, सो दॅट इज रिलेटेड टू पंचायत राज सिस्टम. इन दॅट आर्टिकल, in that schedule, 11th is related to 73rd Amendment Act 1992 and 12th schedule is related to 74th Amendment Act 1992. Okay, articles are also given 243G and 243W. So 73rd Amendment Act जी आहे, घटना दुरुस्ती आहे, त्यांनी पंचायत राज म्हणजे ग्रामीण भागातील जे पंचायत राज आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, रूरल पंचायत राज सिस्टम, स्थानिक स्वराज्य संस्था. Okay, so that is like that responsibility authority of the panchayats. So that is mentioned in 11th schedule. And with respect to the powers, authority and the responsibility of the municipalities, म्हणजे like municipal corporations, municipalities, small municipalities, ज्याला आपण म्हणू शकतो की नगर परिषदा, नगर पंचायती, etc. etc. So that is mentioned in this one. Okay, that is mentioned in 12th schedule. Okay, so like these are the 12 schedules which are in Constitution of India. At the time of the independence, when we accepted our constitution, so there were 8 schedules only. We adopted a 9th schedule with first amendment, 10th schedule with 1985 52nd amendment, 11th schedule with 73rd amendment 1992, 12th schedule with 74th amendment 1992. Okay, so these are the schedules of Constitution of India which are very much important with respect to your examination, and you can get direct questions with respect to these schedules. Schedules वरती तुम्हाला direct questions येतात. त्याच्यामध्ये Sir, sorry असं for interference. Can you please explain the 12th schedule once again? मला समजलं नाही. तू मध्ये मध्ये डिस्कनेक्ट झालीस ना तू.
2 मिनिटं माझे कनेक्शन नाही प्रॉपर येत होते. मी कनेक्ट पण येत होते पण तुम्ही अलाव नाही करत होता. नाही मी केलं अलाव केलं, ते तुझं डिस्कनेक्शन होत होतं. आपण आता ते 12 शेड्यूल डिस्कस करायचं म्हटलं तर बराच हे जाईल. आपले जे 12 शेड्यूल्स आहेत ना, टोटली 12 शेड्यूल्स, सो देर आर 12 नाही टोटल शेड्यूल्स. 12 नाही, फक्त 12th वन. 12th schedule, okay, 12th, okay. So 12th schedule is related to municipalities, okay. 9th, 10th, 11th and 12th that are added after amendments, specific amendment. So 12th schedule is related to municipalities, that is powers, authority and responsibilities of the municipalities, and it is added through 74th Constitutional Amendment Act 1992. So there are two amendments. One is 73rd Amendment 1992, which is related to the Panchayat, rural Panchayat Raj. Rural Panchayat Rajच्या संदर्भात मी काल बोललो होतो की ग्रामपंचायत, पंचायत समिति and जिला परिषद. This is called as rural Panchayat Raj. Okay, वो रूरल डेवलपमेंट के बारे में देखते हैं. And there is urban Panchayat Raj. So in urban Panchayat Raj, we are having municipality. जैसे हम मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में भी रहते हैं. So in Mumbai Municipal Corporation, so whatever the things Mumbai Municipal Corporation is enjoying, so the source is 12th schedule. जो जिला परिषद है उसका सोर्स है 11th शेड्यूल, और जो जितने भी म्युनिसिपैलिटीज है उसका सोर्स है 12th शेड्यूल. ओके, सो ये सारा का सारा विथ रिस्पेक्ट टू शेड्यूल्स है. सगळेच्या सगळे शेड्यूल्स खूप महत्वाचे आहेत. डायरेक्टली यू विल गेट क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट शेड्यूल. म्हणजे इफ आय आस्क यू अबाउट 7th शेड्यूल टॉक्स अबाउट व्हॉट, सो लिस्ट. 8th शेड्यूल टॉक्स अबाउट व्हॉट, लँग्वेजेस, कॉन्स्टिट्यूशन लँग्वेजेस, 22 लँग्वेजेस. 9th शेड्यूल, land reforms and those acts which were like not considered under judicial review, but that particular condition is removed by the judiciary itself afterwards. Okay, 10th शेड्यूल म्हटलं तर तुमचे एंटी डिफेक्शन लॉ आहे. म्हणजे दल बदलू लोग रहते हैं ना, एक पार्टी से दूसरे पार्टी में जाते हैं, सो ऐसे लोगों को रोकने के लिए दैट पर्टिकुलर 10th शेड्यूल इज देयर. हम इसके बारे में डिस्कशन करेंगे काफी डिटेल में बाद में. और 11th और 12th शेड्यूल को पंचायत राज से रिलेटेड कंसिडर करो, जिसमें 11th इज रिलेटेड टू द रूरल पंचायत राज एंड 12th शेड्यूल इज रिलेटेड टू द अर्बन पंचायत राज. ओके, ठीक है, चालेल. एनी डाउट, एनी क्वेश्चन रिलेटेड टू दिस टॉपिक?